श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपण जर कोणत्या देवीची किंवा कोणत्या देवाची आराधना करतो तर ती एकाग्रतेने व एकनिष्ठेने करावी. सारखं वेगवेगळ्या देवांची पूजा करून आपण आपलं आयुष्य योग्य मार्गावर नेऊ शकत नाही, कारण आपण अगोदर आपलं आराध्य निश्चित करून घेणं गरजेचं आहे. तरच आपण आपलं आयुष्य योग्य मार्गावर घेऊन जातो. आपली एक खूप वाईट सवय असते की आपण ज्या आराध्याची पूजा सेवा करत आहोत आणि जर किती काही केल्यानंतर देखील आपल्याला किंवा आपल्या आयुष्यात फरक येत नसेल, तेव्हा आपण आपले आराध्य दैवत बदलतो व हीच खूप मोठी चूक आपल्याकडून घडते. आपण हे जाणून घेत नाही की कितीही केलं तरी आपल्याला काही फळ योग्य तसं मिळत नाही. ह्याचा अर्थ हाच आहे की आपण आपल्यामध्ये बदल करणं किंवा आपली साधना अजून कठोर करणं गरजेचं असतं. पण ह्या उलट आपण आपले आराध्यच बदलून टाकतो व दुसरीकडे धाव घेतो. मी असं म्हणत नाही की आपण ज्या देवाला पूजतो तेच दैवत योग्य, दुसरं दैवत अयोग्य. मला इतकंच म्हणायचं आहे, देव, परमात्मा, ईश्वर हे एकच आहेत, फक्त त्यांना आपण मनुष्याने वेगवेगळी नावं दिली आहे. म्हणूनच आपण जेव्हा एखाद्या आराध्याला मानतो तेव्हा एकाग्रतेने त्याच आराध्याची मनोभावे पूजा करावी, जेणेकरून आपल्याला योग्य ती दिशा मिळेल. आपण जर आपल्या हेतूनुसार आपले आराध्य बदलत राहिलो तरीसुद्धा काहीच उपयोग होत नाही, कारण आपल्या आयुष्यात आपल्याला हवं आहे ते मिळत नाही. त्याचं कारण आपले आराध्य दैवत नाही तर आपल्या कर्माचे भोग असतात, जे आपल्याला दिसत नाहीत, जे आपण मागील जन्मात किंवा वर्तमानात असलेल्या जन्मात केलेले असतात. म्हणूनच आपण प्रत्येक वेळेला आपण कसे वागतो, काय कर्म करतो ह्याकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. मग आपण कुठे चूक करत आहोत किंवा कुठे आपले पाऊल अयोग्य मार्गावर चाललं आहे ते आपल्याला कळून येते. म्हणूनच आपलं आराध्य दैवत बदलून काही उपयोग नाही. आपण स्वतःला बदललं पाहिजे, तरच आपण आपलं मार्गदर्शन स्वतः करू शकतो. आपल्या आईची कृपा, आपल्या आराध्याची कृपा आपल्यावर असतेच, पण ते समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. आपण आपले प्रयत्न, कष्ट, हिंमत सतत सुरू ठेवणे, जे भोग आपल्या वाट्याला येत आहे ते संपून मार्ग काढत पुढे सरायचं असतं. तसंच आपल्या आराध्याची साथ घेऊन पाऊल टाकलं तर आपले भोग कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. जे आपल्या पदरात आपल्या आराध्याने घातलं आहे ते स्वीकारून आयुष्य व्यतीत करणं गरजेचं आहे. पण त्याउलट आपल्याला हवं ते मिळत नाही म्हणून आपण आपले आराध्यच बदलून टाकतो व इथेच अजून एक मोठा अपराध आपण आपल्या आयुष्यात करून बसतो. आपण लहान नाही आहोत की आपल्याला काय बरोबर काय चुकीचं ह्याचा फरक ओळखता येत नाही, तर आपण स्वार्थी, अहंकारी झालो आहोत, जेणेकरून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो. आपल्याला दिसत असतं पुढे खड्डा आहे, तरीसुद्धा आपल्या अहंकारामुळे आपण हे समजून घेतो की आपण या खड्ड्यावरून उडी मारून पुढे जाऊ शकतो. पण तो खड्डा किती मोठा आहे हे आपल्याला आपल्या अहंकारामुळे कळत नाही व खड्ड्यात पडून आपण आपलं आयुष्य खराब करून टाकतो. म्हणूनच अहंकार, स्वार्थी होण्यापेक्षा सेवेकरी भक्त बनून आपण आपल्या आराध्याची सेवा करणं गरजेचं आहे. मगच आपण आपलं आयुष्य योग्य दिशेने घडवू शकतो. एकनिष्ठेने आपण जर आपल्यावर प्रयत्न केला तर मात्र आपल्या प्रयत्नांना यश आपले आराध्य देणारच, विश्वास ठेवा. आपण कोणाचं न ऐकता आपल्या मनाचं ऐकावं, कारण आपलं मन जे सांगतं ते आपलं आराध्य सुचवत असतात. म्हणूनच योग्य निर्णय आपण घेऊ शकतो. इतर कोणाचं ऐकून आयुष्य खराब न करता आपल्या मनाचं ऐकून योग्य दिशा आपण धरू शकतो. केवळ आपण आपल्या स्वतःला सुधारून, आपल्या स्वतःवर काम करून आपण प्रगती करू शकतो. जेव्हा आपलं आयुष्य योग्य मार्गावर चालू लागतं तेव्हा आपण इतरांच्या आयुष्यात देखील चांगली ऊर्जा प्रज्वलित करू शकतो. तसंच सगळीकडे सकारात्मक ऊर्जा प्रज्वलित झाल्या कारणाने सगळीकडे जो प्रकाश निर्माण होतो त्याने आपल्या सगळ्यांनाच योग्य मार्गदर्शन प्राप्त होतं. खूप विचार करा आणि काय चांगलं काय वाईट ह्याचा निर्णय योग्य रीतीने घ्या व आपल्या आयुष्याचं सोनं करून आपला जन्म सार्थकी लावून मोक्षप्राप्तीसाठी आपल्या आराध्याकडे, आपल्या स्वामी आईकडे प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ.